नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि हो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आजचा टॉपिक आहे शब्दाच्या जाती. चला तर मग सुरुवात करूया. शब्दाच्या जाती हा टॉपिक अभ्यासण्या अगोदर आपण काय करूया, त्याचा बेस तयार करूया. म्हणजेच काय तर आपण काही संकल्पना अगोदर समजून घेऊया, जसं की शब्द, वाक्य, पद आणि प्रत्यय या गोष्टी काय आहेत हे जर समजून घेतलं तर आपल्याला शब्दाच्या जाती हा धडा समजायला एकदम सोपा जाईल. तर शब्द म्हणजे काय? तर शब्द म्हणजे ध्वनी समूह. शब्दांना रूढीने किंवा संकेताने अर्थ प्राप्त होत असतो. वर्णालाच आपण शब्दाचे रूप असं म्हणू शकतो आणि शब्दाचे लक्षात येणारे बाह्य रूप हे वर्णसमूह किंवा मूल रूप असतात. त्याचबरोबर आपण जसं की म्हणू शकतो, एखादा अर्थ शब्द तयार होण्यासाठी योग्य क्रम आपल्याला आवश्यक असतो. मग हा ध्वनी समूह म्हणजे काय तर जे काही शब्द असतात त्याला अर्थपूर्ण होण्यासाठी ध्वनी समूह लागतो. त्याचबरोबर ध्वनी समूहाला आपण अर्थपूर्ण शब्द असं सुद्धा म्हणू शकतो. प्रत्यय काय असतात तर प्रत्यय म्हणजे ध्वनी समूहांना कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, जे शब्दांना जोडलेल्या शब्दाच्या विशिष्ट रूपे तयार होतात त्यांना आपण प्रत्यय म्हणतो. मग वाक्य म्हणजे काय तर वाक्य म्हणजे एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य म्हणतो. जसं की पवन गावाला गेला. आता ह्याचा पूर्ण पवन कुठे गेला? गावाला गेला. अर्थ पूर्ण झाला ना, त्यामुळं आपण त्याला वाक्य म्हणत असतो. मग पद काय असतं तर पद म्हणजे वाक्यात शब्दाचा मूळ रूपात बदललेले रूप. म्हणजे काय तर वाक्याचे जे शब्द असतात त्यांचे जे मूळ रूप असतं त्यांचं रूप बदलतं, त्याला आपण पद म्हणू शकतो. जसं की उदाहरणार्थ, गोविंदने झाडाला पाणी दिले. कोणी? गोविंदने. कोणाला? झाडाला. मग काय झालं तर हे दोन, गोविंद आणि झाडाला, हे झाले वाक्यातले पद. मग पद कसे असतात? पद कधी प्राकृत असतात तर कधी विकृत असतात. प्राकृत म्हणजे काय तर शब्दाचे मूळ रूप म्हणजे प्राकृत शब्द, आणि विकृत म्हणजे शब्दाच्या मूळ रूपात झालेला बदल, म्हणजे त्याला आपण प्रत्यय लावून येऊ शकते, त्यामुळं त्याला म्हणायचं विकृत शब्द. उदाहरणार्थ, अनुजने घराला कुलूप लावले. हे काय झालं? विकृत रूपाचं पद झालं. कोणतं तर अनुजने घराला. यानंतर प्रत्यय आपण सविस्तर अभ्यासूया. प्रत्ययाची व्याख्या तर आपण पाहिलेली आहे, पण प्रत्यय सविस्तर अभ्यासूया. कारण प्रत्ययाचे दोन प्रकार पडतात, ज्यामध्ये चरण प्रत्यय, त्याला शेवटचे प्रत्यय किंवा अंतिम प्रत्यय असं म्हटलं जातं, आणि चरणोत्तर प्रत्यय, ज्याला शेवटच्या नंतरचा प्रत्यय किंवा प्रत्ययानंतर पुढे येणारा प्रत्यय म्हणजे चरणोत्तर प्रत्यय असं म्हणतात. आता ह्या चरण प्रत्यय आणि चरणोत्तर प्रत्ययाचे परत दोन भाग पडतात. चरण प्रत्ययाचा विभक्ती आणि अख्यात हे दोन भाग पडतात, आणि चरणोत्तर प्रत्ययाचा कृत, कृदंत तसेच दत्वित आणि शब्द साधित असे दोन भाग पडतात. मग चरण प्रत्यय काय असतो तर चरण प्रत्यय हा शेवटचा किंवा अंतिम असतो. हे प्रत्यय जोडल्यानंतर दुसरा प्रत्यय जोडला जात नाही, त्याला आपण चरण प्रत्यय म्हणतो. उदाहरणार्थ, माळी प्लस ला माळ्याला असं होतो. हे काय झालं तर पूर्ण झालं, त्यानंतर आपण दुसरा प्रत्यय जोडू शकतो का
तर नाही. म्हणजे काय, तर शब्दाची फुल स्टॉप म्हणजे चरण प्रत्यय आपण असं म्हणू शकतो. आणि दुसरा प्रत्यय लागत नाही त्यानंतर या प्रत्ययामुळे शब्दाला पदत्व प्राप्त होते. या प्रत्ययाचा वाक्यात उपयोग होतो आणि शब्दाचे ते कोणतं रूप असतं, तर ते सामान्य रूप असतं. त्याची जातसुद्धा बदलत नाही, ते चरण प्रत्यय असतं. विभक्तीमध्ये चरण प्रत्यय हे प्रथमा ते पंचमीपर्यंतच आहेत, कारण त्याला अपवाद आहे. षष्टी आणि सप्तमी ही 2 प्रत्यय ही चरणोत्तर प्रत्यय आहेत. पण विभक्तीमध्ये प्रथम ते पंचमी हे काय आहेत, विभक्तीचे चरण प्रत्यय आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आपल्याला अपवाद असतात तिथेच आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर चरणोत्तर प्रत्यय. चरणोत्तर प्रत्यय म्हणजे काय, शेवटच्या नंतर एक दुसरा प्रत्यय लागणं, किंवा जसं की समाज प्लस इक प्लस ता काय होणार, सामाजिकता. मग हे पूर्ण व्हायले का सामाजिकता वर्ड, नाही. जसं माळ्याला हा पूर्ण झाला शब्द, तसं सामाजिकता पूर्ण व्हायला का, नाही. मग काय म्हणायचं आपण, चरणोत्तर शब्दाचे चरणोत्तर शब्द जेव्हा सामान्य रूपात लागत नाही आणि हे बदलणारे प्रत्यय असते आणि ह्या शब्दाला पदत्व प्राप्त होत नाही किंवा नवीन शब्दाची निर्मिती होत असते, तद्वित प्रत्यय लागताना सामान्य रूप होत नसते चरणोत्तर प्रत्ययामध्ये. त्यानंतर तद्वित प्रत्ययामुळे जात बदलते, ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. जसं की गरीब. गरीब काय आहे, तर विशेषण आहे. आणि ई काय आहे, तर वेगळा शब्द आहे. गरीब प्लस ई हे 2 एकत्र केले तर गरिबी होतो. मग ह्याचं काय होतं, तर जात बदलते. हे काय झालं, आता भाववाचक नाम झालं. म्हणजे काय, शब्दांना स्वतंत्र अस्तित्व नाही चरणोत्तर प्रत्ययामध्ये. आता जे आपण पाहिलं, शब्द, वाक्य, पद, प्रत्यय या सर्व गोष्टी थोडक्यात मी सांगते, ज्याला आपण एक थोडक्यात रिकॅप म्हणूया. वाक्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्द होय. अर्थपूर्ण अक्षराला शब्द असे म्हणतात, परंतु सर्वच अक्षराला अर्थ असतो असे नाही. काही अक्षरसमूह अर्थहीन असतात, जसे की ईक, नारा जसे इत्यादी. ज्या अक्षराचा समूहांना अर्थ नसून जे समूह शब्दांना जोडल्यास त्यात शब्दाची विशिष्ट रूपे तयार होतात, त्या अक्षरसमूहाला प्रत्यय असे म्हणतात. त्याचबरोबर शब्दांना जसा अर्थ असतो तसा मात्र प्रत्ययांना नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्राकृत किंवा प्रकृती असं म्हणतात, तर ज्याला प्रत्यय जोडून येतो त्याला विकृती असं म्हणतात. शब्दांना प्रत्यय जोडून वाक्यात वापरल्यास मात्र त्याला पद असे म्हणतात. आणि शब्द स्वतंत्र असतो तर पदाला संबंध वाक्याशी असतो. मग शब्दांच्या जातीचं वर्गीकरण करत असताना दादोबा पांडुरंग तरखडकर असं म्हणतात की स्वविभक्तिक आणि अविभक्तिक असे 2 प्रकार पडतात शब्दाचे जातीचं. आणि मोके दामले म्हणतात की सविकारी आणि अविकारी असे 2 प्रकार पडतात. पण कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी 3 प्रकारे शब्दाच्या जातीचं वर्गीकरण केलेलं आहे, ज्यामध्ये प्रतिपादक, धातू आणि अव्यय असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहीतच आहे शब्दांच्या जाती किती, 8. शब्दांच्या जातीचे कार्य किती, 8. शब्दांच्या जाती वाक्यात किती प्रकार पडतात, तर ते सुद्धा 8. मग आता आपण शब्दाच्या जाती पाहूया, ज्यामध्ये मुख्य 2 प्रकार पडतात, ज्याला विकारी शब्द त्यालाच सव्यय शब्द, अविभक्ती शब्द. अविभक्ती शब्द किंवा विकारी शब्द यांच्या लिंग, वचन, विभक्ती, काळ याच्यानुसार विभक्तीनुसार बदल होतो, त्यामुळे त्यांना विकारी शब्द असं म्हणतात. ज्यामध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या गोष्टी विकारी शब्दामध्ये येतात असं सांगू शकतो. यानंतर अविकारी
शब्द किंवा अव्यय शब्द. ज्या शब्दाच्या रूपात लिंग, वचन, विभक्ती नुसार कोणताही बदल होत नाही त्याला अविकारी शब्द किंवा अव्यय शब्द म्हणतात. ज्यामध्ये आपण क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय व उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय येत असतात. आता हीच गोष्ट मी या मॅप थ्रू दाखवलेली आहे. तुम्ही हा मॅप तुमच्या वहीत ॲज इट इज लिहून काढा, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून जातील शब्दाच्या जाती. हा भाग असून संधी होत असताना साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सांधणे किंवा जोडणे असा प्रकार होत असतो. मग या संधीचे किती प्रकार पडतात? तर या संधीचे 3 प्रकार पडतात. आणि संधीची व्याख्या सांगायची झाली तर जेव्हा आपण बोलताना 2 शब्द एकमेकांमध्ये उच्चार करतो तेव्हा पहिला शब्द शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकमेकात मिसळतात आणि त्या दोघांमध्ये एकच वर्ण तयार होतो, याला आपण संधी म्हणू शकतो. किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संधी म्हणजे उत्तम प्रकारे ठेवणे किंवा जोडणे असा संधीचा अर्थ आपण सांगू शकतो. त्याचबरोबर संधी म्हणजे सांधणे, जोडणे, संयोग करणे आणि एकत्र करणे या सर्व गोष्टीला संधी असं म्हणतात. संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधीचा समावेश होतो. त्याचबरोबर एक विशेष संधी सुद्धा आपल्या मराठी व्याकरणामध्ये आहे. आता ज्यावेळेस स्वरसंधी असते त्यावेळेस काय होतं तर दोन्ही पद हे स्वराचे असते म्हणून त्याला स्वरसंधी म्हणायचं. आणि व्यंजन संधी कशाला म्हणायचं मग? तर व्यंजन संधी म्हणजे पहिलं पद व्यंजन आणि दुसरं पद व्यंजन किंवा स्वर, त्याला व्यंजन संधी म्हणायचं. त्यानंतर विसर्ग संधी, पहिलं पद विसर्ग आणि दुसरं पद स्वर किंवा व्यंजन ज्यावेळेस असते त्यावेळेस विसर्ग संधी होत असते. आता विशेष संधीचे मात्र 2 प्रकार पडतात, जसं की पूर्वरूप संधी, ज्यामध्ये 2 स्वर असतात, पहिला स्वर आणि दुसरा स्वर. दुसरा स्वर लोप पावतो आणि पहिला स्वर जसाचा तसाच राहतो, त्यावेळेस काय होतं तर पूर्वरूप संधी होते. आणि ज्यावेळेस पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा स्वर जशाच तसा राहतो त्यावेळेस पररूप संधी होत असते. स्वरसंधीचे उपप्रकार हे 4 पडतात आणि आता ते आपण अभ्यासूया. पहिले ते कोणते आहेत ते पाहून घेऊया. दीर्घत्व संधी, गुणादेश संधी, व्रतादेश संधी आणि यणादेश संधी असे स्वरसंधीचे 4 प्रकार पडत असतात. आता आपण याचा सविस्तर अभ्यास करूया. तत्पूर्वी स्वरसंधी समजून घेऊया. जेव्हा एकमेकापाशी येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात तेव्हा त्याला आपण स्वरसंधी म्हणतो. जसं की सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. दुसरं उदाहरण पाहिजे झालं तर गण अधिक ईश, म्हणजेच काय तर गणेश. यानंतर आपण सजातीय संधी पाहूया. तर सजातीय संधी केव्हा होते तर जेव्हा 2 सजातीय स्वर, एकाच उच्चारस्थानाचे स्वर एकमेकांच्या समोर येतात तेव्हा काय होतं, त्या दोघांबद्दल त्याच जातीचा एकच दीर्घ स्वर येतो. याला काय म्हणायचं? सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घादेश संधी किंवा दीर्घत्व संधी. या संधीचे 3 नियम पडतात, जसं की पहिला नियम आहे अ आणि आच्या समोर जर अ आणि आ आला तर त्याचा उच्चार दीर्घ होऊन आ होतो. आणि दुसरा नियम उ आणि उ आला तर त्याच्यासमोर उ आणि उ आला तर त्याचा उच्चार दीर्घ होऊन उ होतो. आणि तिसरं म्हणजे ई आणि ई आला तर त्याच्यासमोर ई आणि ई आला की दीर्घ ई हा उच्चार तयार होतो. आता याची
काही उदाहरणे पाहूया. पहिला नियम आहे, जर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल तर दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अ किंवा आ असेल तर त्याचा मिळून काय होतं तर आ. जसं की सूर्यास्त. त्यानंतर सूर्य प्लस अस्त हिमालय, हिमा प्लस आले. त्यानंतर विद्यार्थी, विद्या प्लस अर्थी विद्यार्थी. देवाज्ञा, देव प्लस आज्ञा. हे काय झाले, अच्या समोर अ किंवा आ आला तर त्याचा काय झाला तर दीर्घ आ झाला. यानंतर ई किंवा ईच्या समोर ई किंवा ई आले तेव्हा दीर्घ ई होते. जसं की कविच्छा, कवी प्लस इच्छा. मुनीश्वर, मुनी प्लस ईश्वर. महेश, मही प्लस ईश महिष. गिरी, गिरीश, गिरी प्लस ईश गिरीश. यानंतर उ किंवा ऊ च्या समोर उ किंवा ऊ आला तर मोठा ऊ होते. याचे उदाहरणे पाहूया. जसं की भानुदया, भानू प्लस उदया भानुदया. यानंतर गुणादेश संधी. जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन त्यांच्यात विशिष्ट बदल होतो तेव्हा त्याला गुणादेश संधी म्हणायचं. आता या गुणादेश संधीचे आपण 3 नियम पाहू. जसं की अ आणि आ प्लस ई आणि ई जर आले तर ए असा उच्चार होतो. आणि दुसरं म्हणजे अ आणि आ असेल तर त्याच्यासमोर उ किंवा मोठा ऊ आला तर ओ असा उच्चार होतो. आणि तिसरं म्हणजे अ किंवा आच्या समोर रो आलं तर अर असा उच्चार होतो. जसं की महर्षी. अ आणि आच्या समोर ई आणि दीर्घ ई आल्यास ए होतं. जसं की गणेश. अ आणि आच्या समोर उ किंवा मोठा ऊ येतो त्यावेळेस ओ होऊन जसं की चंद्रोदय. आणि अ आणि आच्या समोर रू येऊन अर्र होतं. जसं की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे महर्षी. यानंतर वृद्धादेश संधी. आता जेव्हा अ किंवा आ यांच्या पुढं ए किंवा ऐ किंवा ओ किंवा औ येतात तेव्हा त्याला वृद्धी होऊन जो बदल होतो त्याला वृद्धादेश संधी म्हणतात. या वृद्धादेश संधीचे 2 नियम पडतात. जसं की मी वाक्यात सांगितल्याप्रमाणे अ किंवा आच्या समोर ए किंवा ऐ येते तेव्हा ऐ होतं. आणि अ किंवा आच्या समोर ओ किंवा औ येतं तेव्हा औ होत असतं. अ किंवा आच्या समोर ए किंवा आय होतं तेव्हा आपण उदाहरण पाहायचं झालं तर एक एक काय होतं एक एक. मत प्लस ऐक्य मत ऐक्य. सदा प्लस येव सदैव. प्रजा प्लस ऐक्य प्रजैक्य असं होत असतं. यानंतर दुसरा नियम आहे, अ किंवा आ च्या समोर ओ किंवा औ येतं तेव्हा औ होतं. जसं की जल प्लस घोष जलघोष. त्यानंतर वृक्ष प्लस औदार्य वृक्ष औदार्य. गंगा प्लस घोष गंघोष. इथे काय झाले, अ च्या समोर ओ आल्यामुळं ओचा मोठा उच्चार झालेला आहे. यानंतर यनादेश स्वरसंधी. जसं की ई, ई, उ, ऊ, रू यापुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्या स्वराची जागा अनुक्रमे य व र असे बदल होऊन घेतात. तेव्हा काय होतं तर यनादेश संधी होतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ईचा य होतो, ऊचा व होतो आणि रूचा र होतो. तर मग आता याचे उदाहरणं पाहूया. जसं की प्रत्यार्थ. इथं काय होतं ईचा य होतोय. स्वल्प, स्वल्पमध्ये काय होतंय ऊचा व होतोय आणि रूचा र होतो तेव्हा मातृत्व किंवा मातृवत्सल हा शब्द तयार होतो. जनसंधीला हल संवृत्त संधी म्हणून सुद्धा ओळखतात. तर एकमेकांशेजारी 2 वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर आला असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हणतात. त्यामध्ये आपण प्रथमा व्यंजन संधी पाहूया.
तर प्रथमा व्यंजन संधी केव्हा होत असते? जेव्हा पहिल्या 5 वर्गातील म्हणजेच क, च, ट, त, प अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येत असते. म्हणजे काय? तर त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर विपद काल. तर यामध्ये द जे आहे ते कोणत्या वर्गात येतं? द. तर ते येतं त वर्गात आणि त वर्गातील कठोर व्यंजन आहे त. म्हणून काय होतं याच्या जागी? तर त येतं. म्हणून विपत्काल हे व्यंजन संधी प्रथमा होऊन तयार होत असतं. आपण जास्तीत जास्त याचा प्रश्नाथ्रू सराव केला तर कुठलीही संधी अगदी सोपी जाते. यानंतर तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी कशी ओळखायची किंवा तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय? तर स्पर्श व्यंजनाच्या पहिल्या 5 वर्गातील तेच जे की क, च, ट, त, प वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरा मृदू व्यंजन येतो. जसं की सत अधिक अचार. आता त हे त वर्गातील आहे, त्या वर्गातील तिसरं व्यंजन कुठलं आहे? तर द आहे. मग याचं काय होणार? सदाचार. असं ज्या वर्गात आहे त्या वर्गातीलच तिसरं व्यंजन हे येणार, त्याला आपण तृतीया व्यंजन संधी म्हणू. त्यानंतर अनुनासिक संधी. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येतं. आता तच्या वर्गात शेवटी अनुनासिक कोणता आहे? तर न. मग तच्या जागी काय येणार? न येणार. उदाहरणात पाहायचं झालं तर जगतनाथ. तर त्याचं काय होणार? संधी होऊन जगन्नाथ. यानंतर त संबंधीचे विशेष नियम. आता त संबंधीचे नियम पाहाल तर बऱ्यापैकी आहेत. जसं की तच्या जागी च किंवा तच्या समोर च किंवा छ आल्यास काय होतं? तर च होतं. आता हे उदाहरणात थ्रू समजून घेऊया. सत अधिक चरित्र, सच्चरित्र. हे काय झालं? तच्या जागी तच्या समोर च आल्यामुळं डबल च झालं. पहिलं एक च आणि तचं च झालेलं हे एक च. त्यानंतर दुसरं असं येतं की तच्या समोर जर ज आणि झ आलं तर त्याचा तचा ज होत असतो. जसं की उत प्लस ज्वल. तर उज्ज्वल असं ते तयार होतं. म्हणजे काय झालं? त लोप पाळून ज तची जागा घेतं. त्यानंतर तच्या जागी तच्या समोर ट आणि ठ जर आलं तर ठ असं होत असतं. म्हणजे काय? तर तत् प्लस टीका, तट्टिका. म्हणजे काय झालं? तचं ट झालं. त्यानंतर तच्या समोर जर ड आणि ढ आलं तर त्याचा ड होतो. जसं की उत अधिक डान. म्हणजे काय होणार? उड्डाण. म्हणजे टचं काय झालं? ड झालं. त्यानंतर तच्या समोर जर ल आलं तर त सुद्धा ल होतो. उदाहरणात जहत प्लस लक्षण, जहद लक्षण. म्हणजे काय झालं? तर तचं ल झालं. त्यानंतर तच्या समोर श येणार तेव्हा तचा च होणार पण शचा छ होणार. म्हणजे काय? आपण असं च अर्धन छ असं लिहू शकतो. जसं की मत अधिक शी बरोबर काय होणार? मच्छी. याप्रमाणे. आणि त्यानंतर त च्या समोर जेव्हा ह येतं तेव्हा तचं द होतं आणि हचं ध होतं. म्हणजे अर्ध ध आणि द असं होतं. जसं की उत अधिक हार म्हणजे काय होणार? उद्धार. ही झाले त संबंधीचे विशेष व्यंजन किंवा विशेष व्यंजनाचे
नियम झालेले आहेत. यानंतर म व्यंजन संधी. जर म पुढे स्वर आला तर तो म मध्ये मिसळतो. जसं की म सम प्लस आचार काय झालं समाचार. म्हणजे म मध्ये आ मिसळलं आणि मला काना लागला. त्याचप्रमाणे मच्या पुढे जर व्यंजन आल्यास मागील व्यंजनाचा अनुस्वार येतो. म्हणजे काय सम प्लस ग्राम काय होणार संग्राम. म्हणजे काय मागच्या व्यंजनावर काय झालं अनुस्वार आला. त्यानंतर सम प्लस ताप काय झालं संताप. हे काय झालं मागच्या व्यंजनावर अनुस्वार आलेला आहे. हे झाली म व्यंजन संधी. यानंतर छ व्यंजन संधी. छ व्यंजन संधी होत असताना छ पूर्वी जर ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोघांमध्ये च येतो. म्हणजे काय उदाहरणात पाहायचं झालं तर रंग प्लस छटा रंगछटा. म्हणजे च आला. पहिले काय झालं ऱ्हस्व स्वर आला आणि त्याच्या पुढे काय आलं छ आलं. त्यामुळं त्या दोघाच्या मध्ये काय आलं तर च आलं. परी अधिक छेद बरोबर काय येणार परिच्छेद. यानंतर न व्यंजन संधी. आता न च्या पुढे व्यंजन किंवा स्वर आला तर न चा लोप होतो. जसं की हस्तीन प्लस दंत हस्तिदंत. न चा काय झाला तर नाश पावला म्हणजेच लोप झाला. यानंतर व्यंजन संधी. आता व्यंजन संधीमध्ये श च्या पुढे जर त आला तर शच राहतो पण त बद्दल ट येतो. जसं की निकृष्ट या शब्दामध्ये निकृष प्लस त म्हणजे काय झालं तर त च ट झाला म्हणून निकृष्ट झाला. त्यानंतर श च्या पुढे जर थ आला तर ठ होतो पण श जशाचा तसा राहतो. यामध्ये काय येतं प्रश प्लस थ पृष्ठ. ही झाली व्यंजन संधी. यानंतर अहन व्यंजन संधी. जेव्हा अहन या शब्दापुढे र हे व्यंजन येते तेव्हा अहनमधील न चा लोप होऊन त्याऐवजी आहो असा बदल होतो. जसं की अहन प्लस रात्र अहोरात्र अहन प्लस रूप अहोरूप. हे काय झाले अहन संधीची उदाहरणे झाले. त्याचबरोबर अहन या शब्दापुढे जर र सोडून इतर कोणतेही व्यंजन आले तर अहनमधील न चा र होतो. म्हणजे र कुठला होतो तर रफारचा र होतो. जसं की अहन प्लस मुख म्हणजे अहन्मुख असा त्याचा संधी होऊन शब्द तयार होतो. विसर्ग संधी म्हणजे काय तर एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला विसर्ग संधी म्हणतात. मग याचं उदाहरण काय तर नि प्लस चल निश्चल. आता विसर्ग संधीमधील काही नियम पाहूत. त्यामध्ये पहिला नियम आहे उकार संधी. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदुव्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला काय म्हणायचं तर याला विसर्ग उकार संधी म्हणायचं. मग एक गोष्ट लक्षात ठेवायचं ज्यावेळेस विसर्ग उकार संधी होत असते तेव्हा दुसऱ्या अक्षराला जो काना लागतो व मात्रा असतो ते संधियुक्त असतात. कुठली तर उकार संधी. म्हणजेच काय तर यशोधन मनोरथ हे काय झाले
उकार संधीची उदाहरणे झाली. आता उकार संधीची इतर उदाहरणे पाहूया. जसं की यश प्लस धन यशोधन, मन प्लस रथ मनोरथ, ही तर आपल्याला माहीतच आहेत. पण त्याचबरोबर वयो प्लस मान म्हणजेच वयोमान. यानंतर रकार संधी. विसर्गाची र संधी काय आहे आपण पाहूया. विसर्गाच्या मागे अ आणि आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. यालाच आपण विसर्ग र संधी म्हणतो. जसं की अंतर प्लस नि प्लस अंतर निरंतर. काय झालं तर पहिल्या वर्णामध्ये विसर्गाला अ म्हणजेच स्वर येऊन मिळाला आणि त्याचा काय झाला तर र झाला. म्हणून काय म्हणायचं, जेव्हा विसर्गाच्या समोर अ आखेरीज स्वर पुढे आला आणि त्याच्या पुढे कोणता यावं लागते, मृदव्यंजन यावं लागते, त्यानंतरच ही र ची संधी होत असते. यानंतर तिसरा नियम आहे विसर्गाचा. विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क ख प फ ही कुठली वर्ण आहेत तर कठोर वर्ण आहेत. ही वर्ण आले तर विसर्गाचा श होतो. कसं मग, नि प्लस कर्ष निष्कर्ष, दु प्लस काळ दुष्काळ. ही काय झाली तर श होऊन संधी होऊन विसर्ग संधी झाली. यानंतर पुढील नियम आहे. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो. परंतु पुढे जर स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो. जेव्हा कठोर व्यंजने येतात तेव्हा विसर्गाच्या मागे अ यावा लागतो. त्यानंतर त्याच्या पुढे अच्या पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने यावं लागतात तर विसर्ग कायम राहतो. पण पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो. म्हणजे काय तर विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो. जसं की रज प्लस कण, क आल्यामुळं काय झालं रज कण असं झालं. पण जेव्हा अंत प्लस येव अंत येव यावेळेस काय झालं तर विसर्ग लोप पावला आणि पहिल्या वेळेस काय झालं तर विसर्ग कायम राहिला. यानंतर पुढील नियम म्हणतो की पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे जर कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो. जसं की अंत प्लस करण अंतकरण. काय झालं र चा लोप झाला आणि र च्या जागेवर काय आला तर विसर्ग आला. चतुर प्लस सूत्री चतुसूत्री. इथं काय झालं र लोप पावला आणि विसर्ग आला. यानंतरच्या नियमात आहे जर पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणताही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो. म्हणजेच काय मनस प्लस पटल मनः पटल, तेजस प्लस कण काय झालं तेजः कण. यानंतरचा नियम आहे विसर्गाच्या पुढे जर च आणि छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त आणि थ आल्यास स होतो. म्हणजे काय उदाहरण पाहूया आपण. निश्चल बरोबर काय झालं निश्चल. दुःख चिन्ह दुःख चिन्ह. त्यानंतर मन प्लस चक्षु मनचक्षु. ही काय झाली विसर्गाच्या पुढे च आणि छ आल्यास श झालं आणि त आणि थ ज्या वेळेस आलं तेव्हा काय झालं तर स झालं. यानंतर पुढे आहे पुढचा नियम. विसर्गाच्या पुढे क्र धातूची रूपे आल्यास
विसर्गाचा र होऊन संधी होते. तर नमः प्लस कार. आता त्याची फोड करायची झाली नमःची तर न म प्लस स येतो प्लस कार येतो. काय झालं याचं नमस्कार. मग दुसरं पाहायचं झालं तर पुनः का प्लस कार. त्याची परत फोड पाहायची झाली तर पुर प्लस स प्लस कार पुरस्कार. यानंतर पुढचा नियम आहे विसर्गाच्या पुढे च आणि छ आल्यास विसर्गाच्या श होतो. हा तर आपण नियम पाहिलेलाच आहे. मग जर ट ठ आल्यास श होतो तर त आणि थ आल्यास स होतो. जसं की अंध प्लस तल अंधस्थल. त्यानंतर राम प्लस टिकते राम टिकते. यानंतरचा नियम आहे विसर्गाच्या पुढे श स श आल्यास विसर्ग कायम राहतो. म्हणजे काय दुःख शासन दुःख शासन. नि प्लस स्वार्थी निस्वार्थी. इथे काय झालं तर श स आणि श समोर आल्यामुळं काय झालं विसर्ग जशाचा तसा राहिला. त्यानंतर पुढचा नियम आहे विसर्गाच्या मागे इ उ असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा र होतो. पुढे पुन्हा र आल्यास विसर्गात मागील र चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. आता आपल्याला हे जरी गुंतागुंतीचे नियम वाटत असले तरी याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर आपल्याला अगदी म्हणजे मार्क चांगला मिळवून देण्यासारखा विषय असतो मराठी व्याकरण. त्यामुळं याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि हे सर्व नियम पाठ करण्यापेक्षा ही सर्व नियमात बसणारे उदाहरणं जास्तीत जास्त सोडवा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी गेन होईल. आता आपण संधीचा शेवटचा पाठ म्हणजेच विशेष संधी पाहूया. तर विशेष संधी म्हणजे काय? मराठी व्याकरणात स्वर व्यंजन आणि विसर्ग या मुख्य प्रकाराव्यतिरिक्त काही अशा संधी आहेत ज्या केवळ मराठी शब्दाच्या बाबतीत घडतात. त्याला आपण मराठीच्या विशेष संधी असं सुद्धा म्हणतो. याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात ज्यामध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी असे 2 प्रकार पडतात. चला तर मग ते अभ्यासू. पूर्वरूप संधी. जेव्हा 2 स्वर एका पाठोपाठ येतात तेव्हा दुसरा स्वर लोप पावतो किंवा नाहीसा होतो आणि पहिला स्वर पूर्वरूप जशाचा तसा राहतो. यालाच पूर्वरूप संधी म्हणायचं. सोप्या सूत्रात सांगायचं झालं तर पहिला स्वर कायम प्लस दुसरा स्वर गायब त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. जसं की काही प्लस असा काहीसा. दुसरा स्वर गायब झाला अ गायब झालं आणि ई जशाला तसाच राहिला. घरी प्लस ईच घरीच. ई गायब झाला. याला काय म्हणायचं पूर्वरूप संधी. यानंतर परस्वरूप संधी. पररूप संधी आता कशाला म्हणायचं तर आता यामध्ये काय होतं तर पहिला स्वर गायब होतो आणि दुसरा स्वर कायम राहतो. शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा 2 स्वर एका लागोपाठ येतात तेव्हा पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा स्वर कायम राहतो पहिल्या व्यंजनात मिसळतो. याला पररूप संधी असं म्हणायचं. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.